नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डोसा उत्तपम। चला तर मग सुरुवात करूया। डोसे तयार करण्यासाठी आपण 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। मग आपण एका पातेल्यामध्ये हा रवा काढून घेऊ। त्याच पातेल्यामध्ये आपण ही दही ऍड करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी आपल्याला याच्यात ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त आता सध्या पातळ करायचं नाहीये। दही आणि रवा व्यवस्थित मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय। आपण हे चॉप केलेले टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये ऍड करायची आहे। कोथिंबीर टाकून घेऊया। आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडंसं पाणी ऍड करू। आपलं बॅटर फर्मेंट होतंय तोपर्यंत आपण याच्यासोबत एक चटणी तयार करून घेऊ। चटणी तयार करण्यासाठी आपण खोबरं बारीक चॉप करून घेतलेलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरवी मिरची आणि 2 चमचे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आणि अर्धा चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ। सगळ्यात पहिले आपण एका मिक्सर जार मध्ये हे सगळे जिन्नस टाकून घेऊ आणि याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपले मसाला थोडा बारीक झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही कोथिंबीर ऍड करू आणि थोडासा पाणी ऍड करू, म्हणजे त्याची फाईन पेस्ट तयार होईल। आपली चटणी तयार आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेऊ। आपल्या तडका पॅन मध्ये आपण 1 चमचा मोठा तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी ऍड करायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये जिरा, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून आपण याच्यावर टाकून द्यायचं। आता आपण हे व्यवस्थित एकदा हलवून घेऊ। आपली चटणी तयार आहे। आता आपण रवा आपला फुललेला आहे, व्यवस्थित एकदा हलवून घेऊ। आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचंय आणि व्यवस्थित बॅटर आपल्याला करून घ्यायचंय। आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता याचे डोसे करून घेऊ। आपला तवा तापतोय, व्यवस्थित आपण तेल लावून घेऊ। आता आपण हे डोसे
शिजवून घेऊ. गॅस आपला फास्टच ठेवायचा आहे. एकदा आपण व्यवस्थित तेल लावून घेऊ आणि आपला डोसा व्यवस्थित एक साइडनी शिजवून तयार करून घेऊ. डोसा एक साइडनी व्यवस्थित कुक झाला की आपण त्याची साइड चेंज करून घेऊ. तर आपला तयार झालेला आहे. आपण हा आता काढून घेऊ. आता आपण हे डोसे शिजवून घेऊ. डोसा एक साइडनी व्यवस्थित कुक झाला की आपण त्याची साइड चेंज करून घेऊ. तर आपला तयार झालेला आहे. आपण हा आता काढून घेऊ. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.